नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये जानकी ओवीचा फोटो घेते. तिला ओवीची खूप आठवण येते आणि ओवीपर्यंत आत्तापर्यंतचे जे क्षण तिने घालवलेले आहे ते प्रत्येक क्षण तिला आठवतात आणि ती खूप रडत असते. माया मात्र गोड बोलून ओवीला चॉकलेट वगैरे देऊन आपलंसं करून घेत होती. आणि आता मला इतकं सगळं काही घरामध्ये टेन्शन सुरू असताना, प्रॉब्लेम सुरू असताना ओवीला वेळ द्याय येत नव्हतं, याचं तिला खूप वाईट वाटतं. आणि प्रत्येक आता घडलेला तो प्रसंग आठवतो. आणि तेवढ्यात आता जानकी खूप रडत असते. आपल्या डोळ्यातील पाणी पुसते, ओवीच्या फोटोकडे सारखी पाहत असते. आणि आता सुमित्रा तिच्यासाठी जेवण घेऊन येते. सुमित्रा म्हणते की जानकी चल आता थोडंसं जेवण करून घे. अगं हे बघ, ओवी त्या मायाच्या ताब्यात आहे हे कळल्यापासून अगं जानकी तुझं खाण्यापिण्याकडे लक्षच नाहीये. आणि आज तर अन्नाचं कणही तुझ्या पोटात गेलेलं नाही. असं काय करते तू? खाऊन घे. तेव्हा आता जानकी रडतच विचारते की आई, माझ्या लेकराने काही खाल्लं असेल का? कशी असेल माझी ओवी? आणि कुठे असेल आई? खरंच मला माझ्या बाळाची खूप आठवण येते. म्हणून जानकी तर सुमित्राजवळ आणखीनच रडत असते. आई ती बरी असेल ना माझी ओवी? आणि ती माझ्या ओवीला त्रास तर देत नसेल ना? आणि आई आपली ओवी नक्की घरी येईल का हो? त्यावरती सुमित्रा म्हणते की हो नक्की येईल. आणि जानकी तूच तिला घेऊन येशील. माझा पूर्ण विश्वास आहे की आपली ओवी नक्की घरी परत येईल. म्हणून जानकी अगं तुझी तब्येत बिघडेल, तू स्वतःला असा त्रास करू नकोस, प्लीज थोडंसं खाऊन घे. त्यावरती जानकी म्हणते की मला भूक नाही. सुमित्रा म्हणते की हो का? आणि जेव्हा ओवी असं म्हणत होती तेव्हा तू काय करत होती? माझं लेकरू आणि माझं कोकरू असं गोड बोलून तिच्यातून जेव्हा तिला खायला घालत होती. आणि मी सुद्धा माझ्या लेकीला असंच गोड गोड बोलून खायला घालणार आहे, म्हणजे जानकीला. आणि चल जानकी जेवण करून घे. खूप प्रेमाने आता सुमित्रा जानकीला जेवायला सांगते. तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते. तोच आता जानकी आईचा हात धरते आणि खूप रडत असते आपल्या ओवीसाठी. सुमित्रा म्हणते की आता जानकी प्लीज तू रडू नकोस. तर आता जानकी म्हणते की आई आपली ओवी कुठे असेल, कशी असेल? सुमित्रा म्हणते की अगं आपलं घर सर्व ओवीच्या पाठीशी आहे. आपण तिला मिळवण्यासाठी किती प्रयत्न करतोय. सगळेच जण ओवीला परत आणण्याचा, मग कशाला जानकी तू इतकी काळजी करतेस? त्यावरती आता जानकी म्हणते की अख्ख्या कोर्टासमोर मी मायेला अगदी सिद्ध केलेलं आहे ती दोषी आहे म्हणून. त्यामुळे ती माया आता आणखीन जास्त चवताळेल आणि संतापली सुद्धा असेल. माझ्यावरचा राग सगळं काही ती माझ्या मुलीवर काढू शकते याची आई मला खूप भीती वाटते. त्यावरती सुमित्रा समजावते की हे बघ जानकी, असं काही होणार नाही. तू काळजी करू नकोस. ती माया मात्र ओवीला काहीही करू शकणार नाही. आणि जर तिने काही केलं तर माया अडचणीत येऊ शकते. हे बघ, मायाला स्वतःचा जीव प्रिय आहे. त्यामुळे ती किती काही झालं तरी स्वतःला वाचवण्यासाठी ओवीला काही करू शकत नाही. जानकी खरंच का? खरंच काही? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो खरंच असं होईल. माझा पूर्ण विश्वास आहे. आपली ओवी लवकरात लवकर पूर्ण घरी येईल म्हणून. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याचा काहीतरी विचार सुरू असतो आणि तेवढ्यात तिला सारंगचा फोन येतो. ऐश्वर्या म्हणते की बरं झालं सारंग तुम्ही मला कॉल केला. आणि जानकी कशी आहे, ती ठीक तर आहे ना असं विचारते. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या वहिनी, एकदम खचलेली आहे. आणि जोपर्यंत ओवी या घरामध्ये येत नाही परत, तोपर्यंत या घरातील वातावरण नाही बदलू शकत. आणि खरं तर मला अख्खं घर खायला उठतं, खूपच त्रास होतो. आता ऐश्वर्या म्हणते की हो आय नो, मला कळतं. हे बघा सारंग, हे बघा, जरी ही जानकी खचली असली तरी तुम्ही सगळ्यांनी तिला होप्स देत राहा. तिच्या सतत समोर असं बोलत राहायचं की ओवी लवकरात लवकर घरी येणार आहे, ते पण सुखरूप, म्हणजे तिलासुद्धा बरं वाटेल, ती टेन्शन फ्री होईल. त्यावरती आता सारंग म्हणतो की मी कुठल्या तोंडाने सांगणार आहे ऐश्वर्या, माझ्याकडूनच आता ही खूप मोठी चूक झाली आणि ओवी तिकडे गेली. आणि हे बघ ऐश्वर्या, जर ओवीचं काही बरं वाईट झालं तर हा सारंग जिवंत नाही राहू शकत. त्यावरती मात्र आता ऐश्वर्या सारंगला म्हणते की हे बघ सारंग, काम डाऊन, शांत रहा बरं. ओवीला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या नक्की काहीतरी मार्ग सापडेलच. त्यावरती सारंग म्हणतो की कधी सापडणार? आमची ओवी दूर निघून गेल्यानंतर सापडणार आहे का? तेव्हा लवकरात लवकर सापडायला नको का? ऐश्वर्या म्हणते की हे बघ सारंग, तेव्हा मी यात अडकले होते तेव्हा सगळ्यांनी मिळून मिळून मला कसं बाहेर काढलं बरं? तसंच आपण काही ना काही करून ओवीला सुद्धा या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढू. म्हणजे त्या मायेच्या ताब्यातून आपण आपल्या ओवीला सोडूयात अगदी सुखरूपपणे. डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका. सारंग म्हणतो की हे बघा, प्रयत्न करावे लागतील, परंतु ओवीला शोधण्यासाठी मी आता माझ्या जीवाची पर्वा नाही करू शकणार. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की प्लीज सारंग, लिसन, जरा ऐकून घ्या.
असं इमोशनल होऊन असा कोणताही वेडेपणा करायला जाऊ नका. जर मायेने तुम्हाला त्या सगळ्यात अडकवलं तर आपण काय करणार आहोत याचा विचार करा. त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. त्यासाठी आता ओवीला ह्या सगळ्यातून बाहेर काढणं ही आपली खूप मोठी प्रायोरिटीज आहे. त्यासाठी आपल्याला सगळं काही शांत डोकं वगैरे ठेवून करावं लागणार आहे. याचा विचार तुम्ही करा. आणखीन कसं मात्र अगदी शांतपणे प्लॅन करून सगळं काही व्यवस्थित केलं आणि आता आपल्याला सुद्धा तसंच काहीतरी करावं लागेल. त्यावरती सारंग म्हणतो की ऐश्वर्या, खरंच तुमची या सगळ्यातून निर्दोष सुटका झाली, खरंच खूप चांगलं झालं, कारण जानकी वहिनीला तुमची खूप काळजी होती. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आय नो, खरंच जानकीला माझी काळजी तर होती आणि आता आपलं सुद्धा कर्तव्य आहे की तिची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. प्रत्येकासाठी जानकी खूप काही करत असते, झटत असते. आता मात्र आपली वेळ आहे की जानकीसाठी काहीतरी करण्याची. आता हे सर्व ऐकून सारंग शॉक होतो आणि तो ऐश्वर्याला विचारतो की हे सगळं काही तुम्ही बोलतात का ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या आता शांत होतं आणि परत म्हणते की हो सारंग, कारण उशिरा का होईना माझ्या डोळ्यावरची असणारी धूळ साफ झाली. माझ्या डोळ्यावरची जी काही अहंकाराची पट्टी होती तर ती खरंच दूर झाली. आजपर्यंत तिला प्रॉब्लेममध्ये अडकवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आले, पण आता काही जरी झाले तर तिला आणि ओवीला मला या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर काढायचं आहे. त्यावरती आता सारंग म्हणतो की काय बोलतात ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते की हो, मी आता तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्ही ओवीची काही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. तेव्हा आता सारंगला एक खूप मोठा आधार मिळतो आणि त्याचा चेहरा खुलतो आणि बाय करून ते आता फोन ठेवते. सारंगला खूपच आनंद होतो. त्यानंतर आता इकडे ज्या बाईकचा नंबर मात्र ऋषिकेशने पोलिसांना दिलेला आहे, तर तो मायाचा गुंड मात्र आता गाडीवरून जात असताना पोलीस त्याला आता पकडणार असतात. तेवढ्यात तो आता गाडीच्या खाली उतरतो. ते 2 हवालदार त्याला अडवतात, परंतु तो तेथून निसटून जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस आता जे इन्स्पेक्टर साहेब आहे तर ते पुढून येऊन त्याला अडवतात आणि शेवटी त्याला पकडतात, गाडीमध्ये घेऊन येतात. आता इकडे दुसऱ्या दिवशी जानकी ही छान तयार होते आणि आता देवघरात येऊन आपल्या ओवीसाठी प्रार्थना करते की देवा, काहीतरी असा चमत्कार कर आणि माझ्या ओवीपर्यंत मला जाण्याचा मार्ग सापडून दे आणि माझी ओवी मला परत लवकरात लवकर सुखरूप मिळून दे. मला नक्की काहीतरी मार्ग दाखव. आणि तेवढ्यात आता जानकीच्या मोबाईलवर मायेचा कॉल येतोय. आता मायेचा फोन बघून जानकी रागानेच तो फोन उचलते आणि त्या मायेला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली ग मला फोन करण्याची? पोलीस तुला शोधत आहेत आणि लवकरात लवकर तू नक्की पोलिसांच्या ताब्यातच असशील. तुझ्यापर्यंत नक्की पोलीस पोचतीलच, हे लक्षात ठेव. तेव्हा आता माया म्हणते की ते कधीही शक्य नाही, कारण मायेपर्यंत पोचणं इतकं सोपं तुला वाटतं का? ते कधीही शक्य नाही होणार. हे फक्त एक मायाजाल आहे, मायाजाल. त्यामुळे कोणीही मायेपर्यंत नाही पोचू शकत आणि या सगळ्यामध्ये तुम्ही एक तरुण अडकत जाणार आहे. त्यावरती आता जानकी म्हणते की हो, बघूयात कोण अडकत जाणार आहे आणि कोण काय करत आहे ते सगळं काही आता येणारी वेळच ठरवेल. आणि हे बघ, परत मात्र तू चूक करू नको, कारण आता एकदा तू चूक केलेली आहे आणि आता मात्र परत ती चूक होणार आहे. तर त्यामुळे काहीही झालं तर शेवटी आता तू काही करू शकत नाही. माया म्हणते की हो, हसायला सुरुवात करते. तेव्हा जानकी म्हणते की हे बघ, शेवटी जो न्याय आहे तो होणारच आहे. त्यावरती माया म्हणते की हो, काय ग जानकी? जानकी, आता ओवीची माया, प्रेम हे सगळं काही संपलं की काय? आणि तसंही ते चांगलंच आहे, कारण यापुढे मात्र आता ओवी तुला कधीच दिसणार नाही. यावरती आता जानकीला खूपच राग येतो. जानकी म्हणते की दिसणार नाही म्हणजे? आणि हे बघ, मी माझ्या मुलीबद्दल मात्र एकही शब्द ऐकून घेणार नाही, हे लक्षात ठेव. आहेस कुठे आहेस तू माझी ओवी? बोल, तिला काय केलंयस, बोल ना. आता जानकी खूपच भडकते. तेव्हा आता माया म्हणते की हो, अगदी पोरीच्या काळजीमुळे बेंबीच्या देठापर्यंत ओरडत आहे आणि आता शेवटी मात्र झालं. त्याचं वाटलं होतं की तुझ्यातील ममता आहे तर ती आटली असेल, पण नाही, ती तर आणखीनच अगदी सुरू आहे तर, आणि ते चांगले आहे. तर जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की माया, माझी ओवी कुठे आहेस ते सांग बऱ्या बोल्याने. मला सांग की नक्की कुठे आहे ते सगळं काही. तू माझ्या ओवीला काही केलं तर नाही ना? मी तुला काय विचारते की सांग लवकरात लवकर. सांग, तू माझ्या ओवीला काही केलं तर नाही ना? त्यावरती आता जानकी टोडून मात्र आपल्या ओवीसाठी अगदी त्या मायेला विनवण्या करत असते, पण तरीसुद्धा ती निकट माया खूप हसत असते. मी अजूनपर्यंत काही केलेलं नाही आणि करणार मात्र ते नक्की असेल, असं जेव्हा माया म्हणते तेव्हा मात्र आता जानकीला खूप टेन्शन येते. जानकी रडत विचारते की म्हणजे तू काय करणार आहेस? ओवीला घेऊन मी दूर जाणार आहे आणि आता मात्र तू जे काही केलेलं आहेस ते सगळं काही तुला खूप महागात पडणार आहे जानकी. तर जानकीला आणखीनच टेन्शन येते. माया डायरेक्ट म्हणते की ओवी तुला कधीच सापडणार नाही. मी ओवीला इतक्या दूर घेऊन जाणार आहे की ओवी तुला कधीही दिसू शकत नाही. आणि जानकी, मला आता बघायचंच आहे की तुझ्यातील आई काय करू शकते. जानकीला आता फार टेन्शन येतं.
माया लगेच फोन कट करते. तेव्हा जानकी हेलो माया करते आणि परत फोन लावते. परंतु आता मायेने फोन बंद केलेला असतो. जानकी सारखा फोन लावते, परंतु आता मात्र तो फोन काही लागत नसतो, स्विच ऑफ केलेला आहे. आणि तेवढ्यात आता टेन्शनने जानकीच्या हातातील मोबाईल खाली पडतो. आता जानकीला इतकं टेन्शन येते की माया असं का म्हणाली असेल की ती ओवीला माझ्यापासून दूर घेऊन जाणार आहे. नक्की ती कुठे जाणार आहे? खरंच जाईल का? त्याचा अर्थ काय असेल? आणि माया जानता ओवीला काही करणार तर नाही ना? म्हणून जानकी आता रडतच देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा, काही कर, परंतु माझ्या ओवीला काही होऊन देऊ नकोस. ती असं का म्हणाली असेल देवा की ती तिला दूर घेऊन जाणार आहे? मग नाही, काही झालं तरी आता मला ओवीला शोधावं लागेल. म्हणून ती धावतच जात ऋषिकेशला आवाज देते की ऋषिकेश आणि रडतच आता बाहेर येते ऋषिकेश करत. आणि तेवढ्यात ऋषिकेश धावतच येतो आणि जानकीला विचारतो की काय झालं जानकी? आता जानकीच्या या आवाजाने मात्र नाना, सुमित्रा हे सगळेजण बाहेर येतात. आता ऋषिकेश विचारतो की काय झालं जानकी? जानकी म्हणते की मला मायेचा कॉल आला होता आणि तिने मला धमकी दिली की आता ती आपल्या ओवीला माझ्यापासून दूर घेऊन जाणार आहे. तर आता हे ऐकल्यानंतर मात्र नाना, सुमित्रा, ऋषिकेश सगळ्यांनाच धक्का बसतो. ऋषिकेश, ओवीला काही व्हायला नको, तुम्ही प्लीज जाय लवकरात लवकर आणि ओवीला शोधा. मला माझी ओवी हवी आहे, माझ्या ओवीला काही होता कामा नये. म्हणून जानकी आता खूप रडत असते. तर ऋषिकेश म्हणतो की शांत हो जानकी, आपल्या ओवीला काही होणार नाही, लक्ष दे, मी आहे ना तुझ्यासोबत. म्हणून आता जानकी घट्ट अशी आता ऋषिकेशला रडतच मिठी मारते. आपण आपल्या ओवीला काही होऊन द्यायचं नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर आता इन्स्पेक्टर त्या मायाच्या गुंडाला पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्याला धमकवून विचारतात की तू मायाच्यासाठी काम करतो ना? तेव्हा आता हा अगदी ओळख दाखवत नसतो की कोण माया, मी नाही ओळखत. तेव्हा आता त्याला खूप त्रास देत असतात आणि आता त्याच्या पाठीत अगदी इतकं मारून त्याच्याकडून कबूल करण्याचा प्रयत्न करत असे, पण तरीसुद्धा तो काही कबूल व्हायला तयार नसते. तेव्हा आता इन्स्पेक्टर त्यांना पुन्हा विचारतात की ऋषिकेश रणदिवे यांची मुलगी मायाच्या ताब्यात आहे ना? तेव्हा तो तरीसुद्धा खोटंच बोलतो आणि म्हणतो की साहेब, मी तुम्हाला आता बऱ्याच वेळा सांगतो की ही जी आहे ना माया, मी तिला नाही ओळखत. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जेवढं तू खोटं बोलशील ना तेवढा तू मार खाशील. तू त्या मायेला बाईक करून घेऊन गेला होता, त्या मायेचा आणि तुझा काय संबंध आहे? जोरात फटके देऊन मात्र आता विचारण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मायेने ओवीला कुठे ठेवलेले आहे असे काठीचे फटके देऊन त्याला प्रत्येक प्रश्न विचारत असतात, पण अजूनपर्यंत तो काही बोलायला तयार नसतो. माया कोणत्या बिळामध्ये लपून बसलेली आहे? प्लीज मला सर्व काही खरं सांग, आणि जर तू खरं बोलला तर तुझी शिक्षा कमी करण्याचा मी तुझा प्रयत्न नक्की करेल, हे मी तुला शब्द देतोय. तेव्हा तरीसुद्धा तो काही सांगायला तयारच नसतो आणि तो म्हणतो की हे बघा साहेब, मी आईची शपथ घेतो, पण खरंच मला माहिती नाही. त्यावर ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हा मार खाण्याच्या लायकीचा आहे. शेवटी तो हात जोडून म्हणतो की साहेब, मी खरं खरं सांगतो. आणि आता मात्र त्याला चांगलाच मार दिलेला असतो आणि तो खरं सांगायला कबूल होतो. त्यानंतर आता इकडे सौमित्र रूममध्ये बसलेला आहे. अवंतिका तेथे येते आणि सौमित्र असं म्हणते. सौमित्र तिच्याशी काही न बोलता उठून जायला निघतो. अवंतिका त्याचा हात धरते आणि म्हणते की हे बघ, परंतु सौमित्र म्हणतो की अवंतिका, माझा प्लीज हात सोड. अवंतिका म्हणते की नाही सोडणार. सौमित्र लगेच तिच्या हातातून हात बाजूला करतो, बाहेर जायला निघतो. तर आता मात्र ती पुन्हा हात धरते आणि म्हणते की का तू असं वागतोस? का तू मला इग्नोर करतो? म्हणजे तुला अजून सुद्धा तेच वाटतं की मी जे काही केलेलं आहे ते चुकीचं आहे? त्यावरती सौमित्र म्हणतो की मी तुला सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीला तू सपोर्ट करते ती व्यक्ती चुकीची आहे आणि ती व्यक्ती केव्हाही रंग बदलू शकते, याच्यावर विश्वास ठेव. त्यावरती आता लगेच अवंतिका म्हणते की मला एक गोष्ट सांग, जानकी वहिनीचा अख्खा जो काही ब्लेम आहे म्हणजे ऐश्वर्याने स्वतःच्या अंगावर का घेतलं असेल? की तुला लास्ट टाइम सुद्धा तेच विचारलं होतं, तेव्हा तू काय म्हणाला होता की ही सगळी त्या ऐश्वर्याची नाटकं आहेत म्हणून. आणि हे बघ, हे सगळं काही सोड, जानकी वहिनीवर तरी तुझा विश्वास आहे ना? त्यानंतर आता इकडे जानकीला भेटायला ऐश्वर्या येते आणि आता जानकी बाहेर येते आणि ऐश्वर्याला बघून तिच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असते. तेव्हा ऐश्वर्या तिला समजावते की हे बघ जानकी, शांत हो, मी आले ना, आता तू अजिबात टेन्शन घेऊ नको, शांत हो. त्यावरती आता रडत जानकी म्हणते की हो, मला खात्री होते की माझ्या एका फोन कॉल्सवर तू नक्की येशील. आणि बघ ना, किती दिवस झाले ओवी माझ्यापासून दूर आहे आणि आता मायेचा कॉल येऊन गेला. तिने मला धमकी दिलेली आहे की ती माझ्यापासून ओवीला कायमची दूर पाठवणार आहे म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आणि तू लगेच घाबरलीस का? आणि हे बघ, माझ्याकडे बघ, मी मात्र अगोदरपासून तुझ्या आयुष्यामध्ये होते आणि ओवीत आणि तुझ्यामध्ये इतका फूट पाडण्याचा मी प्रयत्न केलास, ओवीला मी तुझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न केलास. तू ते होऊन दिलंस का? नाही ना. तू तर माझे चांगलेच गाल रंगावले होते आणि एकदा तू मला ठणकावून सांगितलं होतंस, ऐश्वर्या हे बघ,
मोठी जाऊ म्हणून मी तुझ्या चुका लाखपदरात घेण्याचा प्रयत्न करेल आणि जर माझ्या मुलीच्या बाबतीत वाकडं वागलीस तर मी तुला फाडून खाईल. याची आता जानकीला ती आठवण करून देते. आता जानकीला तो क्षण आठवतो आणि ऐश्वर्या आज तिला त्या क्षणाची आठवण करून देत म्हणते की आता जानकी, तू एक आई आहे हे लक्षात ठेव आणि मला माहितीये की तू ओवीला खूप मिस करते. ओवी तुझ्या मनाचा हळवा कोपरा आहे, पण तीच तुझी ताकद सुद्धा आहे. मायेला आई म्हणून तुझी ताकद अजून माहिती नाही आणि कदाचित मात्र ती तुला हलक्यात धरेल. मला पूर्ण खात्री आहे की तू ओवीला परत घरीत घेऊन येशील म्हणजे येशील. तेव्हा आता जानकी म्हणते की तुला खरंच असं वाटतं की आता खरंच असं होईल म्हणून? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, खरंच मला असं वाटतं आणि मी तुझ्या सोबत आहे हे लक्षात ठेव आणि जानकी, मी तुझ्यासाठी काही पण करू शकते हे लक्षात घे. तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझी पूर्ण खात्री आहे की तू माझी साथ कधीही नाही सोडणार. एक धाकटी जाऊ म्हणून तू माझ्या पाठीशी उभी राहशील आणि खरंच थँक्यू. आणि आता जानकी ऐश्वर्याला म्हणते की तू असं बाहेर चोरून नाही भेटायचं. तू अजून सुद्धा रणदेव्यांची सून आहेस आणि चल ऐश्वर्या, आपल्या घरामध्ये चल. तेव्हा आता ऐश्वर्या स्तब्ध होते आणि म्हणते की खरंच आपलं घर, आपलं घर. काही गंमत आहे ग जानकी, आजच घरातून मी मात्र तुम्हाला वनवासाला पाठवलं होतं आणि आज मात्र तुम्हाला या घरामध्ये परत घेऊन येतेय. त्यावरती आता जानकी म्हणते की कारण माझा रामायणावरती विश्वास आहे. तेथे रावण असतो तर तेथे राम सुद्धा असतो. तेथे वाईटपणा असतो तर तेथे चांगुलपणा सुद्धा असतो आणि तोच चांगुलपणा तुझ्यामध्ये आहेस आणि हेच आता खरंच लक्षात आलंय. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नियती सगळ्यांना मात्र चांगलं होण्याची संधी देत असते आणि ही संधी मला सुद्धा मिळालेली आहे आणि ही ऐश्वर्या मात्र आता सगळ्यांना जानकी होऊन दाखवेल. घरातील मला अजून सुद्धा तीच ऐश्वर्या समजतात. जोपर्यंत माझ्या घरच्यांचा विश्वास बसत नाही माझ्यावर, तोपर्यंत मी या घरात परत नाही येऊ शकत. त्यामुळे प्लीज. तर आता जानकी म्हणते की प्लीज चल तू घरामध्ये. ऐश्वर्या म्हणते की नाही, मी नक्की परत येईल. तेव्हा आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला फोन करून विचारतात. तेव्हा सौमित्र सांगतो की जानकी वहिनी सुद्धा तर ऋषिकेश दादासोबत आलेली आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्ही त्यांना सोबत नाही घेऊन जाऊ शकत, कारण तिथे खूप मोठी रिस्क आहे. आणि तेवढ्यात जानकी तिथे येऊन पोहोचते. तर मायाच्या हातामध्ये चाकू असतं आणि शेवटी आता मित्रांनो, जानकीच्या जीवावर भेटणार आहे का? कारण ही माया जानकीच्या आता पोटामध्ये चाकू खुपसणार आहे आणि या सगळ्यातून मात्र जानकीचा जीव कसा वाचणार आहे की आता जानकीच्या ह्या अगदी मृत्यूच्या कारणाने मानिकाला कोणताही भयानक वळण लागेल. जानकीला कसं आता सुखरूप आता ऋषिकेश वाचवेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.